घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आता समोर येताना दिसते। संसद भवनचा मेन गेट या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे, तर आंदोलक रेल भवनापर्यंत दाखल झाले असल्याची माहिती आता समोर येते। संसद भवन परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे। कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलक आता संसदेच्या या परिसरात धडकण्यास सुरुवात होते आहे आणि त्याकरता संसद भवन परिसरातील मुख्य गेट जो आहे तो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मोठा टाळं त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, तर जवानही बंदुका रोखून या ठिकाणी सज्ज आहेत। धर्मेंद्र प्रधान या सगळ्या दरम्यान अमित शाह यांच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत, त्यामुळे धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का अशी बातमी आता चर्चिली जातीये। चर्चेला उधाण आलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा या मागणीकरता लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज 3 वेळा तहकूब करण्यात आलेलं आहे। दिवसभर सुरुवात होता संसदेच्या कामकाजाला, सुरुवात होताच 3दा आतापर्यंत या ठिकाणी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे आणि जो मुद्दा संसदेच्या आत गाजतोय तोच मुद्दा संसदेच्या बाहेरही आज गाजताना दिसतोय। जंतर मंतर परिसरातील कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलक संसदेवर धडकण्यास आता सुरुवात झालेली आहे। रेल भवन परिसरापर्यंत आंदोलक येऊन ठेपले असल्याची बातमी समोर येते आणि त्याकरता संसदेतील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। बंदुका रोखून असलेले हे जवान आपण दृश्यात पाहतोय, तर अश्रुधुराच्या नयकांड्या फोडण्याकरता देखील सज्जता पाहायला मिळते। दंगल नियंत्रण पथक संसद परिसरात, तर दोन्ही सभागृहाचं कामकाज 1:30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आल्याची दृश्य, मोठ्या संख्येनं आंदोलक संसदेच्या दिशेनं आता निघतायत। तर धर्मेंद्र प्रधान अमित शहांच्या भेटीकरता आता पोहोचलेले आहेत। हजारोंच्या संख्येनं तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची ही मागणी केली जातीये। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, तर तिथं आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नयकांड्या फोडण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक अपडेट समोर आलेली आहे। हजारोंच्या संख्येनं तरुण रस्त्यावर उतरलेले असताना संसद भवनाचे मुख्य प्रवेशद्वार मोठ्या टाळानं या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे। तर संसद भवनाचं मुख्य प्रवेशद्वार बंद आहे, तर तिथं आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नयकांड्या फोडण्यास सुरुवात केल्याची बातमी समोर येतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।